प्रशासनाला आम्ही म्हटलं की तुम्ही इतके ताटाखालचे मांजर होऊ नका, त्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई करा. ती केली नाही. लोक दहशतीखाली आहेत. लोकांना कायद्याचं राज्य वाटणार नाही आणि यातून कदाचित भविष्यामध्ये वाल्मिक कराड या तालुक्यातील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे बिलाखेड डोन परिसरातील ग्रामस्थ अनुक्रमे वाळू, मुरुम आणि दगड याची जी अवैध उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे, या संदर्भामध्ये त्यांच्या भावना वेळोवेळी त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करून देखील ते उत्खनन थांबत नव्हतं. उलट पक्षी उत्खनन करणारे या ग्रामस्थांवर दादागिरी करत होते. अशा वेळेला ज्या वेळेला लोकांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष म्हणून उपस्थित राहणं ही आमची एक नैतिक जबाबदारी होती, कर्तव्य होतं. आम्ही त्या ठिकाणी त्या आंदोलनात आलो. इथे ज्यावेळेला जनतेच्या भावना ऐकल्या तर मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी हादरलो की स्थानिक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक त्या ठिकाणी उत्खनन करतात. अशा पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी मांडल्याच्या नंतर प्रशासनाला आम्ही म्हटलं की तुम्ही इतके ताटाखालचे मांजर होऊ नका, त्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई करा. ती केली नाही. लोक दहशतीखाली आहेत. लोकांना कायद्याचं राज्य वाटणार नाही आणि यातून कदाचित भविष्यामध्ये वाल्मिक कराड या तालुक्यात जन्माला येईल का काय, असं माझ्यासारख्या 30-35 वर्ष राजकारणात घालवलेल्या कार्यकर्त्याला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून हे आंदोलन यापुढे प्रशासनाने हे प्रकार नाही थांबवले तर अधिक तीव्र करण्याची भूमिका आमची राहील.